ज्या बाप्पाला आपण मनोभावे पुजतो त्या बाप्पाच्या मूर्तीचं पुढे नक्की काय होतं बघा. गणेश मूर्तीचं नदीत, तलावात किंवा समुद्रात विसर्जन केलं जातं. भारतात दरवर्षी साधारण 20 लाखांहून जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. पाण्यात राहून त्यातील काहीच हळूहळू विरघळतात आणि आपल्या पर्यावरणाचा भाग बनतात. पर्यावरणाच्या दृष्टीने तुलनेने शाडू किंवा शेतातील मातीच्या मूर्ती चांगल्या असतात, कारण त्या 5 ते 10 दिवसात पूर्णपणे विरघळतात. पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जवळपास 6 महिने किंवा त्याहून जास्त वेळ लागतो आणि त्या मूर्ती पाण्यात रासायनिक बदल घडवतात किंवा कधी कधी मूर्ती तशीच पाण्याबाहेर येते. हे केमिकल पाण्यातील जीवजंतूंसाठी हानिकारक असतात. जलप्रदूषणाच्या वाढीसाठी या मूर्ती कारणीभूत ठरतात आणि याचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपण पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निवडू शकतो. अजून असे कोणते उपाय आहेत जे पर्यावरणपूरक आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो करा इति पूर्णमला.